नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे जी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या संदर्भात अधिकृत अपडेट काय? शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी कधी जमा होणार? 1 जुलै महत्वाची तारीख होती. महाराष्ट्र कृषी दिन तो दिवसही गेला, मात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले नाहीत. ही योजना पीएम किसान योजनेसोबत चालते. राज्य सरकार अतिरिक्त मदत सुद्धा देते. मात्र पीएम किसान सन्मान निधी योजनेचे वितरण झाल्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे देखील पैसे जमा होतील अशी आशा होती. मात्र 1 जुलै तारीख गेली, परंतु महाराष्ट्र कृषी दिन पूर्णपणे पार पडला, पण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकही रुपया जमा झालेले नाहीत. 22 जुलै एक महत्वाचा चांगला दिवस आहे. तो म्हणजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जयंती आहे. तर या दिवसांचे औचित्य साधून तरी वाटप करावं, या संदर्भात लवकरात लवकर कृषी मंत्र्यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून काहीतरी अपडेट द्यावी अशी आशा होती. शेतकरी बांधवांना GR निघेल, पण तसं काहीही झालं नाही. शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा वाटच बघावी लागणार आहे. खरीपपूर्वी तरी पैसे देतील किंवा आता पेरणीपूर्वी तरी पैसे देतील असं शेतकरी बांधवांना आशा होती. मात्र दोन्हीही झालं तरी सुद्धा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचं नाव सुद्धा काढण्यात आलं नाही व सध्या 2 हप्ते अजूनही जमा झाले नाहीत. एक तरी हप्ता जमा करा अशी आशा आहे, परंतु काय झालं आहे की लाभार्थ्यांना आता वाटच बघावी लागत आहे. शेतकऱ्यांना आता वाटच बघावी लागत आहे. तर इथे 2 हप्ते जरी दिले नाही तरी 1 हप्ता द्यावे असं शेतकरी बांधवांची इथे जे काही म्हणणं आहे ते तरी शेतकरी बांधवांचं म्हणणं सरकारने ऐकलं पाहिजे आहे. अधिवेशन पार पडलं, पण त्यातही GR किंवा कोणतीही चर्चा झाली नाही. पावसाळी अधिवेशन झाले, निर्णय झाले, अनेक निर्णय झाले. शेतकरी कर्जमाफी असो, शेतकरी कर्जमाफीमध्ये सुद्धा बदल झाले. ज्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये कर्जमाफी होती त्यांना आता 2 लाख रुपयेपर्यंत होणार आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी 40 कोटी मान्यता मिळाली. वीज बिल माफ केलं. परवाच माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात घोषणा केली. 46 कोटी तिथे दिले. लाडकी बहीण योजना ज्यामध्ये कोट्यवधी पैसे लाडक्या बहिणींना मिळतात, म्हणजे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून यावेळेस 309.54 कोटी एका विभागाकडून लाडक्या बहिणीला पैसे मिळत आहेत. मग अशा प्रकारे अनेक जे कोटी लाडक्या बहिणींसाठी दिले जात आहेत. पण नमो शेतकरीचं काय? शेतकरी अडचणीत आहे, पण निधीचं कमतरता दाखवली जात आहे. तर शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 6,000 प्रतिवर्षी मिळायला पाहिजे आहे. 3 हप्त्यांमध्ये पैसे मिळतात. प्रत्येक हप्ता 2,000 रुपयांचा. दर 4 महिन्यांचा 1 हप्ता असतो, म्हणजे वर्षात 3 वेळा पैसे खात्यात जमा होतात. मात्र असं काहीही झालं नाही. या योजनेचा उद्देश पूर्णपणे सरकार विसरलं आहे का? शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणे, शेती खर्च म्हणजे बियाणे, खत बागवण्यासाठी मदत देणे, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणे, कर्जावर अवलंबित्व कमी करणे, असं शेतकऱ्यांसाठी हे पूर्ण योजनेचा उद्देश सरकारने सांगितलेला आहे. व या योजनेसंदर्भात भरपूर जाहिराती झाल्या, भरपूर गाजावाजा झाला. मात्र राज्य सरकार पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीच्या वेळात असलं तरी पुन्हा नमो शेतकरी सन्मान निधी योजना इथे काय झालं आहे विसरलीच आहे. तुम्ही महाराष्ट्रातील शेतकरी असणे गरजेचं असे सांगितलं आहे. तुमच्या नावावर शेती जमीन असावी. पीएम किसान योजनेत नोंदणी असणे आवश्यक आहे. आधार कार्ड, बँक खाते लिंक असणे गरजेचं आहे. सगळं जरी झालं तरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महासन्मान निधी योजना राहिलीच नाही व त्या संदर्भात राज्य सरकार नक्कीच विसरले का हे सुद्धा इथे प्रश्नचिन्ह आहे. तर लाभार्थी शेतकरी बांधवांनो, तुमचं मत काय आहे आपल्याला नक्कीच कमेंट करून सांगा. राज्य सरकारकडे एकच मागणी, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात लवकरात लवकर अपडेट द्यावी, जेणेकरून शेतकरी बांधव निश्चित होतील व जे अर्ज प्रक्रिया आहे यासाठी सुद्धा स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही सांगितली होती. पीएम किसान मध्ये नोंदणी केलेल्या त्यांना आपोआप समावेश पडताळणी होते. मात्र हे सगळं असूनही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना वगळली आहे व DBT मार्फत कोणतेही पैसे जमा होत नाहीत. महत्वपूर्ण अपडेट आहे. जास्तीत जास्त शेअर करून पुढील सरकारी अपडेटसाठी आपल्या योजनेत्राला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.